शेतकरी मित्र नमस्कार। आज आपण पुन्हा एकदा आपले एस.सी. वैदिकचे जुने युजर कनोली मनोली या परिसरामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये आपण आलेलो आहेत। खरं तर हा टोमॅटोचा बेल्ट आहे। त्यांच्या मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो आणि अफलातून असा त्यांचा टोमॅटोचा प्लॉट आपण त्यावेळेस पाहिला। परिसरामध्ये अगदी म्हणजे सगळ्यांच्या नजरेत भरेल अशा प्रकारचा प्लॉट होता। काय यील्ड काय निघाला त्या टोमॅटोचं? त्याचे 3000 जाळी काढली होती एकरी आपण। एकरी 3000 जाळी काढली? कधीची गोष्ट आहे? मागच्याच वर्षी, कंप्लीट 1 वर्षापूर्वी। म्हणजे 1 वर्षापूर्वीच आपण इथं आलो। आता तुम्ही हा जो प्लॉट लावलाय कुठली व्हरायटी लावली? अप्सरा येलोय। आता ह्या पंचकृषी मध्ये तुमच्या बरोबरचा प्लॉट कोणाचा? येतं आपल्याच बरोबर काय मित्राचा। बर, तो कशावर आहे? केमिकल वरती। बर, काय अनुभव येतो? ते काय एकच सारखं वाढलेलं आहे, फक्त 2-3-4 किती अंतरावर? हा पोल दिसतोय ना, तिकडे ड्रोन लगेच दिसत आपल्याला प्लॉट। आता मला सांगा, तुम्ही लागवड संगत केली? एका फक्त 2 दिवसात फरक आहे। त्याच्याच नर्सरीतून ड्रॉप आलेलं होतं। त्यांचीच नर्सरी। धन्यवाद। या भागात टोमॅटो म्हणजे आगारच होत, बांधाला बांध लावून टोमॅटोच होत। आगारच होत, मोठा आगार होत। 400 एकर टोमॅटो असेल। मागच्याच वर्षी बघितला ना आपण, बरोबर आहे। 600 एकर टोमॅटो। आज या वर्षी टोमॅटो किती कमी झाला? 100-100-125 काय पाणी नाही का यावर्षी? नाही, पाणी तर भरपूर आहे, पण लोक प्रवरा वाहती भरून तरी पण टोमॅटो का नाही केलं? येतच नाही, म्हणजे येतच नाही, जमतच नाही त्याला। तर तुम्ही तुमची पद्धती बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणारे रिझल्ट बदलणार नाही। काय वाटतं? बरोबर। तुम्ही मागच्या वर्षी 3000 जाळी काढली, तुमच्या अख्ख्या पंचकृषी मध्ये कोण आहे असा नाही 3000 जाळी काढू शकतो? कोणाचीच नाही निघाली, कोणाचीच नाही निघाली। या वर्षी लोकांनी 1000 नाही काढून दाखवू शकतो, 500 नाही काढू शकतो, 500 2 एकरात 1000 जाळी नाही निघाली। बरोबर आहे। आणि आज परिस्थिती एवढी भयानक आहे तरी पण शेतकरी जागा का नाही होत? पिकाला टार्गेट नाही मिळते किंवा पिकाला ऍव्हरेज नाही मिळते, याच्यावर तुम्ही माझ्याशी बोलताय, पण तुम्ही मातीला कधी डोकून पाहिलं खाली? नाही। आज तुमच्या मातीकडे बघा बरं ती माती बघा ती माती हातामध्ये घेऊन बघा। हे बघा ती जी आहे पूर्णपणे ही कशी, किती पाऊस झाली यामध्ये? तुमच्याकडे आतापर्यंत 4 पाऊस झाले। तुमच्यासारखी बघा एवढी माती आपण चोळी वगैरे लागू केला। 110 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आमच्याकडे। 110 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आमच्याकडे। एवढं, पण ती माती कशी आहे तुमची? भुसभुशीत ती माती, एकदम सुंदर आहे, बरोबर आहे ना? शेतकऱ्याला खरंच यशस्वी व्हायचं आहे का? तर याचं उत्तर आहे नाही। कारण त्याला जर खरंच यशस्वी व्हायचं असतं तर त्यांनी रस्ता बदलून पाहिला असता। तर त्याच रस्त्याने जाणार आहे, त्याला वेगळं गाव आलं पाहिजे। तुम्ही केमिकलच्या रस्त्याने चाललेले, तुम्ही रस्ता बदलायला तयार नाहीये, पण तुम्हाला केमिकलच्या रस्त्यानेच टोमॅटो सक्सेसफुल व्हायला पाहिजे। आता आम्ही सगळीकडे पाहिले तर टोमॅटोचे प्लॉट अक्षरशः डायरेक्ट उभाळून गेले, जागेवर अशी बोकळा जाईल। 15-3 वाराच्या पुढे टोमॅटो नाही चालायचे। बरोबर आहे। तर तुमच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यच नाही राहिले ना, त्याला जे हवे येते पूर्ण झालं, म्हणजे ती जमीन नापीक होऊन गेली। समस्या पिकाची नाही की बाबा वातावरण खराब झालं किंवा काय, तर समस्या मेन कशाची? मातीची। कशावरून? तुमच्या पिकावरून। तुम्ही मागच्या वर्षी ह्याच वातावरणामध्ये ह्याच जमिनीमध्ये तुम्ही 3000 जाळी काढली, लोकांची किती निघाली? लोकांच्या 1000च्या आत निघालेले मागच्या वर्षी त्याच्यात व्हायरस, बरोबर आहे, व्हायरस कमी निघाला होता। अच्छा, तुमच्या परिसरामध्ये कशावर काम चालू आहे? आमच्याकडे सगळं रोगावरती काम चालू आहे। परिसरात पूर्ण रोगावरती काम चालू आहे। प्रसाद सर, तुम्ही ड्रोन मधून पाहिलं काय प्लॉट मध्ये फरक होता तुम्हाला? ड्रोन मधून पाहिलं तुम्ही ड्रोन मधून किती प्लॉट पाहिले असणे आजूबाजूचे? 10-12 दिसले त्याच्यामध्ये? 10-12 प्लॉट मध्ये काय फरक? काय हिरवा का जास्त, काळोखी जास्त आहे तिकडं, म्हणजे जास्त करपलेला आहे। अच्छा, पिवळा पण आहे। आजूबाजूला रोगाचं किती प्रमाण आहे? रोगाचं भरपूर प्रमाण आहे। आळी वगैरे खूप त्रास देऊ राहिली सध्या। आळी, डावणी, करपा। तुम्हाला? मला काय औषधाला पण नाही। मग मला काय म्हणायचंय की तुम्ही एवढं सगळं मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं का? तुमचे टोमॅटो पाहून असं म्हणजे असं वाटत होतं का अरे यार आपण काय कॅलिफोर्नियाला आलो की आपण इस्रायलला आलो? दिसतच नव्हतं पूर्ण तारीखच्या बरोबर। किती दिवसात? तो कम्प्लीट 60 दिवसाचा व्हिडिओ। 60 दिवसात आपण टोमॅटो एवढा झाला होता आणि फुटवे एवढे होते भयानक, मध्ये घुसायला जागा नाही, तारच टिकून देत नव्हते। बरोबर आहे। मी तर तुम्हाला म्हटलं स्ट्रक्चर खूपच अवघड झालं तुमचं।
तर म्हणजे 1 एकरामध्ये 3000 जाळी म्हणजे आजच्या काळामध्ये स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याची ताकद तुमच्या मातीमध्ये आहे. किती दिवसांपासून त्या मातीमध्ये तुम्ही केमिकल टाकले ना? या मातीमध्ये जवळजवळ 3 वर्ष झाले आपण केमिकल नाही टाकले नाही, बरोबर आहे. वापरतच नाही. आज तुमच्या प्लॉटकडे पाहिलं तर काही कमतरता जाणवते का? नाही हा? डेफिशियन्सी कुठली नाही. लोकांच्या डोक्यामध्ये गणगण घुसलेली आहे की ऑर्गॅनिक म्हटलं की मग डिफिशियन्सी येते Deficiency. किंवा माल जास्त Deficiency निघत cover नाही नाही, होऊ शकत. कव्हर होत नाही किंवा माल निघत नाही किंवा रोग कंट्रोल होत नाही. त्यांचा मुद्दा एकदम बरोबर आहे, पण तो ऑर्गॅनिकच्या बाबतीत, वैदिकच्या बाबतीत नाही. नाही. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला? वैदिकच्या बाबतीत अजिबात नाही गरज. मग मला सांगा, आज तुम्ही एवढ्या हिटमध्ये, आता सध्या प्रचंड उन्हाळा पण होता, पूर्ण उन्हाळ्यात लावला होता आपला. बरोबर आहे. लागवड करून किती दिवस झाले आता? कम्प्लीट 45 दिवसात प्लॉट झाला 45 दिवसाचा. कम्प्लीट. आणि यांचं जे कंपनी आहे, कंपनीचं म्हणणं काय, किती दिवसात चालू होतो? कंपनीचं म्हणणं आहे 45 दिवसाचं रिकमेंडेड आहे ते, पण आपण 35 दिवसातच तयार प्लॉट गेला होता त्यांचा. 10 बरोबर दिवस आहे. आधी घेतला होता. त्यांचं किती दिवसात चालू झालं? त्यांचा आता मागचा म्हणजे माझा 40 दिवसात त्यांचा चालू झाला, माझा 35 दिवसात 5 दिवस लवकर चालू 5 झालं. दिवस. ओके. आज तुम्ही याला काय काय बेसल डोस वापरले? याला RNPH दिले आपण एकरी 3 किलो, 3 किलो 10 बॅगा कृषी अमृतच्या भरल्या. बरोबर. आणि याला 8 टेलर पूर्ण क्षेत्राला गोअमृत वापरलेले. अच्छा. हम्म. इथून मिलचाळीचं गोवामृत वापरलेलं आहे. हो, वैदिक. ओके ओके. आत्ताची कंडिशन पाहिली तर किती तोडा तुमचा निघेल असं तुम्हाला अंदाज? एक टन प्लस निघणार थोडा. 1 तोडा. एक तोडा. आज रेट काय? 100 रुपये, 110 रुपये रेट. म्हणजे 1 तोडा केवढाच होणार? 1,10,000, 1,00,000 ऍव्हरेज. तुम्ही ते टोमॅटोला तोंडात मारून मग त्याच्यामुळे थोडा डायव्हर्ट होऊन घेत नाही. हा. मला सांगा, एवढं आज तुमचं फुलाचं सगळ्यात वैशिष्ट्य काय, मला ते सांगा. 25 ग्रॅमचं फुल आहे आमचं. केमिकलचं एवढं 25 ग्रॅमचं फुलच निघत नाही कुठल्या व्हरायटी. आणि फुल असं दाबलं ना पूर्ण स्पंज सारखं परत आहे तसं पूर्ण दाबलं आपण, सोडून दिलं आहे तसं अप्सरा येलोचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे मार्केटला हा झेंडू तेवढ्या क्वालिटी चालत नाही, असा गाळ होत. पण त्याचा गाळ होतो. याचा नाही होत. आता हा पूर्ण गोळा केला बा, याचा नाही होत. पूर्ण गोळा केला साईडने, बरोबर आहे ना? सोडून दिला आहे तो पोझिशनला परत येतो. तो एक्सपोर्ट टाईप क्वालिटी सारखा परत आहे तयार झाला. तयार म्हणजे याचं yield निघतं पण याचं क्वालिटी निघत नाही. क्वालिटी निघत नाही. बरं, मग आज असं व्यापाऱ्यांचं मार्केटमध्ये काय म्हणणं म्हणतात व्यापारी? व्यापारी स्वतः येऊन बघून गेला हा, प्लॉट तो म्हणजे शेवटपर्यंत द्यायचा नाही म्हणजे कोणाला. व्यापारी म्हटलं? हो. बरं. जागेवरती येऊन जाते इथं. हा, जागेवरती इथं येणार त्याचीच गाडी ती भरून फक्त भरून द्यायचं आपण जागेवर. बर. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य फुल 25 ग्रॅमचं. 25 ग्रॅमचं फुल बर. आणि वजनावर राहतो माल वाजनावर राहतं. एक साधारणतः तुम्हाला काय हायस्ट टार्गेट किती तुमचं याच्यावर? 4 टनाचं टार्गेट आहे ना आपल्या याच्यामध्ये. 4 टनाचं? 4 टनाचं एक तोडा काढणारच आपण पूर्ण याच्यामध्ये. एक तरी तोडा 4 टनाचा काढणार आपण. किती तोडे होतील असं वाटतंय? 18 ते मागच्या वर्षी आपण अप्सरा येलोचे 18 तोडे केले होते 4,000 काडीमध्ये. बापरे, तुम्ही काही 20-25 लाख रुपये करत ठेवले का? काय आज आपल्या नशिबान जे होतील ते होतील, त्याचा नाही काही. नशिबाचं काय संबंध? मला सांगा, तुम्ही जर त्याला खाऊ उपयोग तुम्ही म्हणता मी ड्रेंचिंग नाही केलं, ड्रेंचिंग केलं, त्याला आता परत बेसल भरायचं आहे उद्या. अच्छा, उद्या परत बेसल. तुम्हाला हे कळलंय का नवीन दाणेदार आले? हा, तेच भरायचं मग. कालच ऑर्डर दिली मी. हा, कालच ऑर्डर दिली. काय 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 माहिती झालं तुम्हाला? वैदिक शक्ती, हा. वैदिक मिरॅकल आणि वैदिक सम्राट तिन्ही पण. ओके. ते लॉन्च मला वाटतं अजून झालेलं नाही, ट्रायलच चालू आहे. ट्रायलच चालू आहे, पण बोलवली मी. शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये जे दाणेदार बसलेले आहे ना, वॉटर सोल्युबल आणि दाणेदार, माझी तीव्र इच्छा आहे की ते ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडले पाहिजे. आणि त्यांना जर दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल ना, तर त्यांना जे अनुकूल आहे तेच दिलं पाहिजे. आणि आपण म्हणून त्यांना हे दाणेदार उपलब्ध करून दिलंय. आणि मला एवढा आनंद आहे की तुम्ही मार्केटमधून कुठलीही दाणेदारची गुणी घ्या, आज 1500 रुपयाच्या खाली नाही. आणि आपले दाणेदार तुम्ही त्याच्या जागेवर 30 किलो 25 किलो टाका, तुम्हाला 1000 रुपयाच्या आत किमती आहे. बरोबर आहे. आणि त्याची बरोबरी ते करू शकत नाही दाणेदार केमिकलची. केमिकलची आणि दाणेदारची आपल्या दाणेदारची जर तुलना केली गेली तर खरोखर देश शेतकऱ्यांसाठी वरदान साबित केलं असं दिसते मला. तुम्ही जर याचं खोड जर पाहिलं, काय खोड पाहिलं तुम्ही, काय मजबूत? हा, खोड 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 किती मजबूत आहे पाहिलं का? हा, हे वरती जा बघत हे बघा काय सुगंध येतोय पहा तुम्ही. म्हणजे नुसतं खाली उचललं तरी सुगंध येतो. एवढा सुगंध येतो या वरायच्या नाही. हा, उन्हाळ्यातल्या वरायट्यांचा अजिबात म्हणजे स्मेल येतच नाही, वासच नाही. जसं आपण आपल्या मराठीमध्ये एक म्हणे, पी हळद आणि गोहो गोरी.
तर हळद पिऊन कोणी गोरी होतं का? नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं डाएट बदलणं गरजेचं, बरोबर आहे की नाही? तसं तुम्ही तुमच्या अंगावर सूज आणली म्हणजे ती तब्येत राहते का? तुम्ही स्टेरॉइड खाल्लं आणि तुमच्या अंगावर सूज आली तर ती तब्येत आहे का? ती उतरणार 2-4 दिवसांनी, बरोबर की नाही? तसं सेम तुमच्या पिकांवर तुम्ही किती पण प्रयोग करा, त्या पिकांनी किती काही नकाशे केले, किती प्रकारचे नाटकं तुम्हाला दाखवले, ते टिकणार नाहीये. कारण त्याला बेस जो आहे तो मातीचा आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी मातीवर काम करायला पाहिजे. ते काम कुठं करतात? आम्ही फवारे सुद्धा पूर्ण कमी करून टाकले. तुम्ही ड्रिंचिंग काही करायला तयार नाही ना? आम्ही पूर्ण खालूनच तेवढं खाऊ घालायचं, फक्त तेवढं जेवणाच एवढं भरपूर द्यायचं, नाश्त्याची गरज नाही पडली, चहाची गरज नाही. बेसल भरला एकदा परत 15 दिवस पाहिजे. तुमच्याकडे 4 वर्षाचा बॅकअप आहे ना? बॅकअप. तुम्ही आमचे जुने खातेदार आहे, मग ती मागच्या वर्षाची मुद्दल शिल्लक राहते, मग पुढे व्याज वाढत जातं. रासायनिक शेती आणि ह्या शेतीमध्ये फरक काय शेतकऱ्यांना कळत नाही माहिती का? जेव्हा ते तुलना करताना समजा आपला बेसल डोस जातो समजा 20,000 रुपयाला, 30,000 रुपयाला, आणि त्यांचा बेसल डोस जातो 10,000 रुपयाला, 10-15,000 रुपयाला. 10,000 रुपयाला तो जातो त्यांचा, पण ते वरून 20,000 रुपयाची वॉटर सोल्युबल वापरेल, त्याचा हिशोब नाही सांगते नाही ते झालं हिशोब. आपला 17,000 रुपयाचा बेसल डोस उघड, बरोबर आहे, 17,000 रुपयाचा ॲक्युरेट, सगळा ॲक्युरेट. आणि वरून ते सारखे केमिकलवर ते बुरशीनाशक कीटकनाशक मारे, त्याचं कंटिन्यू ते चालूच आहे ना, बरोबर आहे. अजून सर्वात मोठी गोष्ट ज्याच्याकडे आजपर्यंत शेतकऱ्यांनी कधी लक्षच नाही दिलं, ती गोष्ट म्हणजे मला सांगा, ज्या वेळेस तुम्ही केमिकलची आणि वैदिकची तुलना करता, वैदिक वापरल्यावर तुमचा दरवर्षी तुमचा मातीचा बँक बॅलन्स काय होतो? वाढत जातो, बरोबर आहे. आणि केमिकल जर वापरत गेलं तर तुमच्या मातीतला बँक बॅलन्स कमी होत जातो. ह्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? आणि त्याचा हिशोब कोणी धरतय का? मग त्याचा हिशोब तुम्ही धरत नाही ना, तर तुम्ही तुलना करू नये. तुम्हाला तुलना करण्याची ती बुद्धीच नाही, ती जी हुशारी आहे, ती बुद्धिमत्ता ती तुमच्याकडे नाहीये का? तुम्ही तुमच्या मातीतलं जे कस आहे तो पण कमी होतो ना, ती केमिकल तो पण धरा ना तुम्ही हिशोब. नाही धरलंच पाहिजे ना. समजा घसारा जर आपण धरतो गाडीचा, काय बाबा गाडी शोरूम मधून बाहेर काढली लगेच त्याची किंमत कमी, काय घसारा, बरोबर आहे ना? तसं केमिकल वापरलं काय म्हणजे सेकंड हँड गाडी, घसारा धरायचा पहिला. आणि आपण जर हे वापरतो नवी कोरी गाडी, वैदिक म्हणजे नवी कोरी गाडी, कशावरून? कारण याच्यामध्ये एक्सचेंज ऑफर आहे. तुम्ही ह्या वर्षी जर वापरलं तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा माल आणखीन चांगला आहे, त्याच्या पुढच्या आणखीन चांगला आहे ना. अगदी तुम्ही कमी वापरलं तरी, पण केमिकल मध्ये तुम्ही दरवर्षी तेवढंच वापरता, त्यापेक्षा जास्त वापरता, उलट रिझल्ट काय होत जातं? कमी होत जातं. म्हणजे याचा अर्थ काय? तुमच्या जमिनीतला कस कमी होत जातो. म्हणजे जमिनीचा कसाचा हिशोब जर मोजायचा असेल तर मग मात्र केमिकल किती तोट्यात पूर्ण तोट्यात आहे ना. आणि जर आपला जर पुढच्या वर्षीचा जो बँक बॅलन्स वाढणार याचा हिशोब जर धरला तर आपण तिप्पट फायदे. म्हणजे रुपया जरी मिळाला तर माती सुपीक झाली. 3 वर्षातच आम्हाला फवारी निम्मे कमी झाली आमची. बरं, बाहेरची केमिकलची फवारी वापरायचंच नाही, शून्य नाहीची. बरोबर. आता तुमची शेती बडी आरामशी झाली, बडी आराम. फक्त अजून पुढच्या वर्षी मी म्हणतो फक्त बेसलवरती शेती येऊन जाईल. मी जे म्हटलं होतो का तुम्हाला, मी सगळ्यांना तुमची जे ब्लोअर आहे विकायला लावेल ते खरे खोटे? तुमच्या आजूबाजू तुम्ही नाही काही नाही, तुम्हाला म्हणते नाही काही जोडीदार नाही, तुम्हाला काय जादू टोना येतो असं काय म्हणते असतील ना? मला म्हणते ना कोणत्या तरी बाबाचा अंगार आणतो तू टाकेतो. सांगावं लागेल राम सारांचा अंगार आणतो. मला हा डायलॉग दुसऱ्यांदा ऐकायला भेटलाय. दुसऱ्यांदा म्हणतो त्यांना म्हणलं तंत्र माहिती आहे म्हणा, मला सांगायचं ना मंत्र बी माहिती आहे म्हणा. हा, एसटी वरचे तंत्र मंत्र माहिती आहे म्हणा, आणि मांत्रिक बी येणार म्हणा प्लॉट होते आज मला या भेटा. तुम्ही आडबंगासारखी शेती करायची, तुम्ही शेतीचा नाश करायचा, आणि दुसरं कोणीतरी योग्य पद्धतीने करता येतं त्याला म्हणायचं तुला काहीतरी जाते जादूटोना येते म्हणायचं. म्हणजे उलट झालं, जादूटोना ते करून राहिली. हा, विष घालून अमृत पिकवायचं जादूटोना कोण करतंय? शेतकरी. आज केमिकल वापरणं शेतकरी काय अपेक्षा करतो? रसायने घालायचे आणि वरती काय निघालं पाहिजे? ऑर्गॅनिक. शक्य आहे का? नाही, खाली रसायन टाकायचे. तुम्ही वळून गिरणीमधून ना समजा दळायला गेले, वरून गिरणीमध्ये खडे टाकायचे आणि खाली मात्र गव्हाचं पीठ निघालं पाहिजे. असं शक्य आहे कधी? त्यालाच हे म्हणतात ना मग काय जादूटोना म्हणतात. आणि मग हा जादूटोना तेच करू राहिले, आपण करू राहिले. तुमच्या मातीमध्ये जादू करण्याची क्षमता आहे आणि ती हजारो वर्षापासून जादू करत आली. तुम्ही तिची जादू संपून टाकली, तुम्ही तुमची जादू करू राहिली. खरे खोटे? आज एससीटी वैदिक काय म्हणतं? मातीची जादू बघा, ह्या पिकाची ह्या निसर्गाची जादू बघा. जेवढा पाऊस पडतोय तेवढं तुमचं पीक कसं होतंय? फ्रेश होतंय.
फ्रेश होत. आणि लोकांचे सुरकट होते. लोकांना सुरका लगेच बुरशीनाशक घेऊन पळायचे. पावडर मारते. तुम्हाला हसत का त्यांच्या बघून आता तमाशा? हा, मग येतच ना, आपण शांत बसलेला असतो, त्यांचं चालू राहतं काही ना काही धावपळ. मारायचं धावपळ. पाऊस पडला का त्यांचे तेल लॅम्प पेटते लगेच, चालले लगेच. हा काय म्हणजे एकंदरीत हे चित्र बदलायचे कधी शेतकऱ्यांचं? बदलावंच लागणार आहे ते हळूहळू, कारण पर्याय नाही त्याला काही. पण मग आता ज्याची त्याची मेंटॅलिटीनुसार आहे. काही लोकांना नाही पसंत पडत, त्यांचं बरं केमिकल काढायचं. 2 तोडे झाले. 2 तोडे. पहिला तोडा किती निघाला? पहिला तोडा 186 किलो निघाला. 186. दुसरा 512 किलोचा निघाला. 186 डायरेक्ट 512. 512 512 1024. 1000 जाणारच आहे ना, होणारच 1024 2048. हा होणारच नाही, तेवढं काढणारच. हा त्यांना कधी पण फोन केला ना, एवढी शेती त्यांच्याकडे 18 एकर, हा. कधी फोन केला का निवांतच राहते. नितीन मला काल फोन आला शेखर सरांचा, उद्या साहेब सर येते म्हणजे आमचं येऊ दे म्हणलं, लॉट आहे रेडी म्हणलं. त्या बात आहे. व्हेरी गुड. तुमची शेती अशीच राहो आणि अशीच सुजलाम सुफलाम पिको. आणि सर्वात महत्वाची गोष्ट शेत म्हणजे आपण म्हणतो ना, चला शेती करूया आनंदाने, हे वाक्य खरोखर जे लोक जुनी लोक आहेत युजर त्यांच्या बाबतीमध्ये काय आहे, खरं आहे असं वाटतं की नाही? बरोबर. अरे बापरे, काय सगळं मल्चिंग उघड होत तरी. हा मल्चिंग उघडा एकच काढी ना असं आणि तिने पण डबलच लावलेलं आहे आपलं. नाही वाटत वरून मल्चिंग दिसत. आपल्या प्लॉट दिसत नाही मल्चिंग. हा हे काय, तो प्लॉट दिसतच नाही खाली. हा हे तुमचं बरोबरच आहे. बरोबर एका दिवशी प्लॉट. अरे बापरे, हे मी 1-1-2-2 कळी त्यात. तर आज आपण इथं परत आलो. एकदा तुमचा परत परिचय करून द्या सर्वांना. नमस्कार, मी धनंजय नवनाथ वरपे, राहणार कनोली, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी 4 वर्षापासून SCT वैदिक वापरतो. संपूर्ण शेतीला 18 एकराला आमच्या. खूप छान रिझल्ट आहे. ओके. यावर्षी सगळीकडे टोमॅटोचं आज परिस्थिती बघतोय, 100 रुपये किलो आहे टोमॅटो. 100 रुपये 2000 रुपये क्रेजचा बाजार आहे आज. आणि खायला टोमॅटो म्हणजे 100 रुपये किलो देऊनही टोमॅटो खायला मिळत नाही. मार्केटमध्ये मी नाशिक मार्केटमध्ये त्याशी फिरलो, बाजार करायला गेलो होतो. जातो कधी कधी मी असा हाऊसाने असं 2-4 महिन्यातून. तर याच्यावर टोमॅटोच नाही, साईज नाही टोमॅटो. आणि त्याचाही बाजार 60 रुपये होता, 70 रुपये 80 रुपये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की फेकून देणारा माल, म्हणजे जो कोणी फेकून दिल्यावर गाई सुद्धा खाणार नाही असा माल सध्या 80 रुपये 100 रुपये मार्केटमध्ये विकतोय. आणि प्रत्यक्ष फील्डवर जर आपण टोमॅटोचा आता एक प्लॉट पाहिला आणि रस्त्याने, मी तर एवढे टोमॅटोचे प्लॉट पाहिले. कारण मी का लावले बा लोकांनी, हा मला प्रश्न पडतो ते टोमॅटो पाहिलं. आणि एवढा बाजार म्हणल्यावर लोक किती केमिकल फवारत असतील याचं काही मापच नाही, सुमार नाही. जेवढे बाजार वाढतात तेवढे शेतकरी जास्त महागडे केमिकल्स त्याला फवारतात. ही एक परंपरा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुमच्या परिसरामध्ये टोमॅटोचं एक तुमचं हब होतं पहिलं, आता ती मेंटॅलिटी झाली. आणि प्रारब्ध म्हणायचं का त्यांचं. आणि मूळ पॉईंट म्हणजे ना साहेब, हे आवरेज हा विषयच नाही राहिला आमच्याकडे. कोणत्याच हेच विषय नाही राहिला. कोणत्याच पिकाचा असं जे टार्गेट ठेवून शेती कोणाचीच नाही राहिली. तुम्हाला हे कळलंय का नवीन दाणेदार आले? तेच भरायचं मग. कालच ऑर्डर दिली मी. हा कालच ऑर्डर दिली. काय 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 माहिती झालं? वैदिक शक्ती, हा. वैदिक मिरॅकल आणि वैदिक सम्राट, तिन्ही पण. ओके. ते लॉन्च मला वाटतं अजून झालेलं नाही. ट्रायलच चालू आहे, पण बोलवली नाही. दोन्ही भाऊचे दोन्ही झाडं काड्याच्या अजून पुढं जे मधलं झाड आहे तर असले पानं आलेले नवीन. चमक पुढे तेल लावले असं वाटतं. फक्त त्याला मी एवढे दाणे टाकले होते थोडेशी. किती ताकद भेटली वैदिक शक्ती, वैदिक मिरॅकल. या झाडा टाकलेले नाहीये, या झाडा टाकलेले. याच्या फुटव्यांची संख्या, पानांचा हिरवेपणा, तिथे फुटवे बघू शकता आपण किती खतरनाक फुटवे फुटलेले. असे फुटवे या एकाही झाडाला नाही. बघा वरतून जर पाहिलं तर हे पूर्ण काळी काळी आणि हे पूर्ण फुटवे आले. बघा याला कांडी याला फुटवे आलेले. ही ताकद आहे. वैदिक शक्ती, वैदिक मिरॅकल आणि वैदिक सम्राट. चमक पहा, त्या पानांची चमक, त्याला आलेला कोरा,
इकडे तर फुटवेच नाहीये. तुम्ही पानं पाहू शकता, पानांना तेज नाहीये, नवीन आलेले शेंडे सुद्धा मूठ सांडलेले. हे पहा, ही मोठी ताकद याच्यामध्ये आहे. कुठलंही जरी पान पाहिलं तुम्ही तर पानांची क्वालिटी खूप सुंदर आहे. पहा, तेल लावल्यासारखे चमकतात. हे पहा, हे पानं तेल लावल्यासारखे चमकतात. ही ताकद आहे याच्यामध्ये. वैदिक, दाणेदार, मिरॅकल आणि सम्राट पूर्ण मायक्रोरायझा पसरलाय सगळीकडे. वापस कंडिशन झाली महत्वाची. पहा ना, आणि त्याचा परिणाम असा आहे वर का याच्या मंजुळा पहा, स्ट्रोक मोठा आहे. याच्या मंजुळा पहा काय खतरनाक आहे. बा पण एकदम चिकटलेले आहे. हा, आणि हीच याच्या शेजारी मंजुळा आहे. ही पहा एकदम शॉर्ट. ही पहा एकदम वीक आहे, जीव गेल्यासारखं. आणि ह्या दोघांचा गुच्छ पहा. आता इथे दोघांचा गुच्छ पहा. हा पूर्ण गुच्छ आहे बा, पूर्ण गुच्छ आहे. आणि काळुखी पूर्ण फुटवे जबरदस्त. याच्यामध्ये पहा फुटवेस एकच नाही, फुटवच नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे याचा वास काय खतरनाक आहे. सुगंध जबरदस्त. आपण या तुळशीला बघू शकतो इथं की मुळ्या बाहेर आलेल्या याच्यामध्ये, या वैदिक शक्तीमध्ये आणि वैदिक सम्राटमध्ये. आणि इथं पाहू शकतो की हे जे पान आहेत बघा, ह्याची ग्रोथ आणि ह्याची ग्रोथ किती मोठा फरक आहे पहा. एवढा मोठ्या प्रमाणे पानांची हेल्थ असेल, ग्रोथ असेल, ह्याच्यामध्ये मोठा फरक पडला. म्हणजे हे दोन्ही जे झाडं आहे, या दोन्ही झाडांचं जर कम्पॅरिझन केलं बघू शकतो की याची ग्रोथ जबरदस्त आहे. आपण जरी ते बाजूला केलं हे पहा, हे जर बाजूला केलं तर दोन्हींची तुलना आपण सहज करू शकतो. शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये जे दाणेदार बसलेले आहे ना, वॉटर सोल्युबल आणि दाणेदार, माझी तीव्र इच्छा आहे की ते ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडले पाहिजे. आणि त्यांना जर दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल ना तर त्यांना जे अनुकूल आहे तेच दिलं पाहिजे. आणि आपण म्हणून त्यांना हे दाणेदार उपलब्ध करून दिलंय. आणि मला एवढा आनंद आहे की तुम्ही मार्केटमधून कुठलीही दाणेदारची गुणी घ्या, आज 1500 रुपयाच्या खाली नाही. आणि आपले दाणेदार तुम्ही त्याच्या जागेवर 30 किलो 25 किलो टाका, तुम्हाला 1000 रुपयाच्या आत किमती आहे. बरोबर आहे. आणि त्याची बरोबर ते करू शकत नाही दाणेदार केमिकलची. केमिकलची आणि दाणेदारची आपल्या दाणेदारची जर तुलना केली गेली तर खरोखर देश शेतकऱ्यांसाठी वरदान साबित केलं असं दिसते मला. तर मग अशा कंडिशन मध्ये समजा तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडे नव्हतंही, मग त्या कंडिशन मध्ये तुम्ही हे बेसल डोस दिले, ही डेव्हलपमेंट झाली. तुम्ही लागवड केली होती किती बाय किती वेळ केलेली? 1.5 बाय 2 रो मध्ये अंतर 1 फुटे आणि असं झाडामध्ये अंतर 1.5 फुटे बाय 5.5 झिकझॅक केलेले. आणि 5.5 आणि या दोन सरांमधलं अंतर किती? 5 फूट अंतर आहे. 5 फूट आहे. आता मागे जर वळून पाहिलं समजा किंवा असं जर बघितलं आपण तर ते मागे जर बघितलं तर 1.5 फूट अंतर मध्ये हे जर तुम्ही अंतर मोजलं तर एक बरोबर आहे, म्हणजे सरासरी 1.5 फूट अंतर, 1.5 फूट अंतर, 1.5 ते 2.5 फूट अंतर मध्ये शिल्लक राहिले. ते पण राहणार नाही. आणि काही दिवसांनी आले 20-25 दिवसांनी ते पण नाही राहणार. असं पूर्ण आपण दोन्ही बाजून त्याला हे कशामुळं? फुटव्यांमुळं. तुम्ही जर याचं खोड जर पाहिलं काय खोड पाहिलं तुम्ही काय मजबूत? हा, खोड किती मजबूत पाहिलं का? हा, हे वरती जा बघत हे बघा काय सुगंध येतो पहा तुम्ही. म्हणजे नुसतं खाली उचललं तरी सुगंध येतो. एवढा सुगंध येतो या वरायचा नाही. हा, उन्हाळ्यातल्या वरायट्यांचा अजिबात म्हणजे स्मेल येतच नाही, वासच नाही. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे शायनिंग आहे, वजन आहे आणि स्मेल पण आहे, सुगंध पण आहे. याच्यामुळे निश्चितच रेट मार्केटपेक्षा थोडा जास्त मिळणार. मागच्या वर्षी तुमच्या टोमॅटोला म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये काय इम्प्रूव्ह राहायचा, सगळ्यांपेक्षा 5-10 रुपये जास्त राहायचा. कमी दरात सुद्धा जास्त राहायचा आणि टिकाऊ क्षमता जास्त होती. ते पूर्ण असा कडक टोमॅटो होता. पूर्ण ज्यावेळेस आम्ही पूर्ण लाल व्हायचा तरी त्याच्यानंतर तो इथून मुंबईला जायचा ना तरी 2 दिवस आहेत असा टमाटा राहायचा पूर्ण लाल झालेला. व्यापारी तर खुश झाला. व्यापारीचा म्हणजे नावनच मागायचं. हेच संगमनेरला सुद्धा आहे ना, शेवटपर्यंत पहिल्या जाळीपासून शेवटच्या जाळीपर्यंत साईज कमी नाही जायची. साईज कमी नाही जायची. मी आता माझ्या केमिकलच्या मित्रांना साईज चार्जर दिले, त्यांची साईजच होत नव्हती एवढ्या उन्हाळ्यामध्ये. पण ते असं आहे, आपण कसं म्हणतो, तुम्ही अर्धा हळकून लावणार आणि पिवळं व्हायचा प्रयत्न करणार. थोडं सुरू केलंय मग आता पुढे होती ना. कसं आहे माहिती का, बेस एक लक्षात घ्या, तुमच्या सर्व मित्रांनी हे समजून घेणं गरजेचं आहे का तुम्ही जसं आपण आपल्या मराठीमध्ये एक म्हणे, पी हळद आणि गहू गोरी. तर हळद पिऊन कोणी गोरी होतं का? नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं डाएट बदलणं गरजेचं. बरोबर आहे की नाही? तसं तुम्ही तुमच्या अंगावर सूज आणली म्हणजे ती तब्येत राहते का? तुम्ही स्टेरॉइड खाल्लं आणि तुमच्या अंगावर सूज आली
तर ती तब्येत आहे का ती उतरणार 2-4 दिवसांनी, बरोबर की नाही? तसं सेम तुमच्या पिकांवर तुम्ही किती पण प्रयोग करा, त्या पिकांनी किती काही नकाशे केले, किती प्रकारचे नाटकं तुम्हाला दाखवले, ते टिकणार नाहीये. कारण त्याला बेस जो आहे तो मातीचा आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी मातीवर काम करायला पाहिजे. ते काम आम्ही करत तेच केलंय. आम्ही फवारे सुद्धा पूर्ण कमी करून टाकले. तुम्ही ड्रिंचिंग काही करायला तयार नाही ना? आम्ही पूर्ण खालूनच तेवढं खाऊ घालायचं, फक्त तेवढं जेवणाच एवढं भरपूर द्यायचं, नाश्त्याची गरज नाही गरज पडली, नाही पडली. चहाची गरज नाही बेसल भरला एकदा, परत 15 दिवस पाहिजे तुमच्याकडे 4 वर्षाचा बॅकअप आहे ना. बॅकअप. तुम्ही आमचे जुने खातेदार आहे, मग ती मागच्या वर्षीची मुद्दल शिल्लक राहते, मग पुढे व्याज वाढत जातं. आहेच ना. जादू टोण्याची जी काही गंमत आहे, ही गंमत शेतकऱ्यांनी अजून समजूनच नाही घेतली. खरा जादू टोना तर मातीच्या हातात. आता तुम्ही विचार करा, मातीमध्ये तुम्ही सगळं खतं टाकता, काळे निळे, हे पिवळं धमुक सोनं किती ऐकलं का नाही? तुमच्या मातीमध्ये जादू करण्याची क्षमता आहे आणि ती हजारो वर्षापासून जादू करत आली. तुम्ही तिची जादू संपून टाकली, तुम्ही तुमची जादू करून राहिली. खरे खोटे. आज SCT वैदिक काय म्हणतं, मातीची जादू बघा, ह्या पिकाची ह्या निसर्गाची जादू बघा. जेवढा पाऊस पडतोय तेवढं तुमचं पीक कसं होतंय, फ्रेश होते. आणि लोकांचे सुरकटत. लोकांना सुरका लगेच बुरशीनाशक घेऊन पावडर मारते. तुम्हाला हसत का बघून आता? मग येतच ना, आपण शांत बसलेला असतो, त्यांचं चालू राहतं काही ना काही मारायचं धावपळ. पाऊस पडला का त्यांचे तेल पेटते लगेच, चालले लगेच. काय म्हणजे एकंदरीत हे चित्र बदलायचं कधी शेतकऱ्याचं? बदलावंच लागणार आहे ते हळूहळू, कारण पर्याय नाही त्याला काही. मग आता ज्याची त्याची मेंटॅलिटीनुसार आहे. काही लोकांना नाही पसंत पडत, त्यांचं भर केमिकल काढायचं. आता समजा हा जो प्लॉट आहे सगळा आपला, किती क्षेत्र आहे? 2 एकर क्षेत्र. 2 एकर क्षेत्र आहे. म्हणजे याला आपण एकरी 17,000 म्हणजे 34,000 आणि एक तोडा आपला कमीत कमी तुम्ही एकरी किती काढणार आहे? 1 टन. म्हणजे 1 लाख रुपयाचा तोडा तुम्ही काढणार आहे. त्याच्यानंतर तुमचं पुढचं टार्गेट राहणार आहे 4 लाख रुपये, म्हणजे 4 टनाचा तोडा, बरोबर आहे? तर हे एकरी सांगताय का 2 एकर? नाही, 2 एकर. 2 एकराचं. मग आता मला सांगा, जर एवढं जर उत्पन्न आज समजा आज ह्या मिनिटाला किती तोडे झाले तुमचे? 2 तोडे झाले. 2 तोडे. पहिला तोडा किती निघाला? पहिला तोडा 186 किलो निघाला. 186. दुसरा 512 किलोचा निघाला. 186 डायरेक्ट 512. 512 1024. 1000 जाणारच आहे ना, 1024 2048. हा, होणारच तेवढं काढणारच. हा, म्हणजे तुम्ही एवढा आत्मविश्वासाने बोलताय, म्हणजे तुम्हाला खालून फुटवी दिसू राहिली ना? दिसू राहील तेवढं पुढे उत्पन्न दिसतंय. तुम्हाला आकर्षित करणारी काय वाटली या पाहणाऱ्यांनी काय सांगितलं? व्यापारी चालले होते ना, त्यांनी सांगितलं खालच्या बाजून तुमच्या करपा वगैरे अजिबात काहीच नाही, म्हणजे पिवळकी नाही, डिफिशियन्सी कशाचीच नाही. बरोबर. डिफिशियन्सी वरती काहीच एक शब्द सुद्धा बोलले नाही ते. कुठं पिवळा नाही, पावळा नाही, झाडाचं पान करपलेलं नाही, कुठं करपा नाही, कुठं व्हायरस नाही. नाही तर याला व्हायरस किती व्हायरस झेंडू व्हायरसचं प्रमाण. आणि तुम्ही जर पाहिलं तर हे पानं कशी हो, पानं पूर्ण तेवढले पाने बघा तुम्ही, मोठे मोठे. हे पानांचा आकार कसा आहे, किती जबरदस्त आहे. आणि खाली हात घातला का एकदम भयानक सुगंध बोलते. हे तुम्ही जर सगळं आपण मगाशी ड्रोन मधून पाहिलं, झेंडू मध्ये गेला नाही असं पूर्ण उकडतं, तसं याच्यामध्ये नाही एवढं प्रॉब्लेम आहे. आपण जे मागच्या वर्षी टोमॅटो जो अनुभव घेतला तोच. म्हणजे वैदिकच्या प्लॉट मध्ये थंडावा राहतो आणि केमिकलच्या प्लॉट मध्ये हीट राहतो म्हणजे जाणारच ना ती, बरोबर आहे की नाही? सगळ्या शेतकऱ्यांना जे झेंडू करतात त्यांना काय सांगा? झेंडू केमिकल वरती सक्सेस नाही, व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं नाही केमिकल वरती झेंडू सक्सेस नाही. तुम्ही जेवढं ऑर्गॅनिक वापरता झेंडूला तेवढं वापरा, असं व्यापारी म्हणतात. आणि ते म्हणण्यापेक्षा आपण 2 वर्ष शेतकरी ना, आपण 2 वर्षापासून अनुभव घेतोय ना, आपण आपले कान नाक डोळे बुद्धी सगळी काय गाण टाकली आहे का? आपण बी तिचा वापर केला पाहिजे ना. तर आज आपल्या डोळ्याला जे दिसतंय की आज ह्या झाडांना तुम्ही अजून सुरू झालं नाही असं वाटतंय. केमिकल वरच एवढं फुल एवढं मोठं नाही होत, याच्या दुप्पट जेव्हा फुल होणार एवढा आपण तोडणार आज परवा दिवशी. बर आज जर पाहिलं तुमचे फुल असं दांडगं दिसतंय जबरदस्त. आणि कळी बी जी आहे ना, ती कळी बी एकदम जोमदार आहे तुमची. बघा तुम्ही एकदम कडक माल एकदम, तुम्ही हात लावला तर एकदम असं वाटतंय प्लास्टिक. म्हणजे ही क्वालिटी तुम्हाला माल देणार आहे. आणि दुसरी गोष्ट कळी सुद्धा तुमची एकदम स्ट्रॉंग आहे. थोडासा एक काम करा, फक्त बेसोल डोस तर द्याच तुम्ही आता तो प्लस RNPS परत देणार आहे. हो, म्हणजे प्लस काम बी करून देणार आहे. आणि मग ड्रेंचिंग करा सॉईलचं एकदा. सॉईल असतच ना, सॉईल रेग्युलर चालू. किती चालू आहे सॉईल 1 लिटर पर एकरला दर 4 दिवसाला चालू असं ना. तुम्ही याच्यामध्ये शक्ती जास्त वापरा, शक्ती वापरा रेग्युलर पेस्ट का? शक्ती एकरी प्रमाण काय आहे? एकरी तर 4 बॅग आहे ना. 4 बॅग आहे ना, तर तुम्ही डायरेक्ट एकरी 6-7 बॅग वापरा. पण ते ताकद म्हणजे तुमची स्वप्न पूर्ण करेल असं आहे की. मग सॉईल किती एका वेळेस करायला?
दोन लिटर देतो आणि 4 दिवसाला 2 लिटर राहतो दोन्ही एकराला. हा 2 एकर 2. म्हणजे एकच 4 दिवसाला. 4 दिवसाला म्हणजे तुमचं आठवड्यातून दोनदा जातो. जातच. म्हणजे हे तुमचं शेड्यूल फिक्स आहे. फिक्स आहे. आता जी पाण्याबरोबर सॉईल असतं देणेच. बरं, एकंदरीत बाकीचं फवारीचं काय केलं नाही तुम्ही म्हणता? फवारे पोषकचे 2 फवारे घेतले. काय काय मारले? फ्लावर चार्जर, हा इन्स्टंट हा. आणि साईज चार्जरचा फवारा घेतला. एवढं घेतलं बस, बाकी काहीच बाकी नाही. काही नाही. टोटल खर्च किती झाला आतापर्यंत? खर्च बेसल धरून म्हणजे बेसलचा 34,000 आणि फवाऱ्यांचा 10,000 रुपये खर्च. 2 एकरचा 2 एकर म्हणजे जवळजवळ 44,000 22,000 रुपये एकरी खर्च आहे आतापर्यंत. आतापर्यंत. दिवस किती झाले? 45. आणि 45 दिवसामध्ये माल किती केला आहे? 500 आणि 186 किलो आणि 500. दोन्ही. पहिला 80 रुपयांनी दिला होता, दुसरा 91 रुपयांनी दिलेला आहे. आता ते थोडे 100च्या पुढे मागते इथून पुढची. मग आता मला सांगा 500 आणि 686 म्हणजे जो 700 जरी धरला आपण, 700 गुणिले तुम्ही 70 धरा, 80 90 नका 50,000 झाली. 50,000 भांडवल तर गेलं संपूर्ण. मोकळं झालं. जे म्हणजे खताचं आणि फवाऱ्यांचं भांडवल मोकळं झालं. सगळं मोकळं झालं. आता इथून पुढे जे आहे ते फक्त तुमचं जे रोपांचा खर्च बाकी जातं. म्हणजे पुढच्या अजून एका तोड्यामध्ये बाकी सगळं संपलं, शिल्लक राहिलं आहे. तिथून पुढचा आपला profit पूर्ण नफा. पूर्ण नफा. मला सांगा, अजून तो प्लॉट सुरू झाला नाही, तुमचा नफा बी झाला सुरू. लोकांची शेती परवडत नाही. तुम्ही व्हिडिओ पाहता का वैदिकची? हो सगळे. मला सांगा, वैदिकचे शेतकरी म्हणताय शेती म्हणजे एकदम बडे आरामशीर आणि केमिकलची शेती म्हणताय ही फेकू राहिली, तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, त्यांनी अनुभव नाही घेतलेला, त्याच्यामुळे मग ते मानते. ते त्या गावाला जातीच नाही, लांबूनच अंदाज जातीच बांधते. नाही, ते बघायचंच नाही, फक्त नुसतं टोमणी मारायची. टोमणी मारायची. त्याच्यावरून अंदाज नाही घेऊ शकत माणूस. बरं, प्रत्यक्ष करून पाहिलं पाहिजे. प्रत्यक्ष करून पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. आम्ही जसं प्रत्यक्षात उतरलो तसं तुम्ही पण प्रत्यक्षात उतरा. मग त्यांचं म्हणणं आहे महाग आहे. मागे पण मग तुम्हाला बाकीचे केमिकल तुम्ही तेवढ्याच याच्यात छोट्या छोट्या क्वांटिटी 2 मध्ये एकर मध्ये एवढा प्लॉट करायचं म्हणलं 44,000 मध्ये होईल ना? नाही होत. केमिकलचा नाही होत. नाही होत. नाही होत. मग महाग कसं? केमिकलचा 10,000 रुपयाचा बेसल डोस. मग महाग कसं काय? काय महाग कसं काय? मग हा मग तेच कशाचं बेसो महाग मग? नाहीच. कसं आहे, आपण म्हणतो ना कोल्याला द्राक्ष आंबट, तसे हे त्यांनी स्वतःला कोला बनवलंय ना, तेव्हापासून यांना द्राक्ष आंबट होईल. यांनी वैदिकला कधी पाहिलंच नाही कधी, आणि केमिकलमुळे यांचे पाय छाटून टाकले, त्यामुळे यांचं तोंडच नाही परत. काय माहिती तुमचं? केमिकलनी तुम्हाला कंगाल करून टाकलं, त्याच्यामुळे तुमची जी ऐपत होती पूर्वी ती काय झाली? संपून टाकली. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट काय दिसती? महाग दिसते. हा मिश्र मुद्दा. प्रोडक्ट महाग नाहीये, टेक्नॉलॉजी महाग नाहीये, तुमची वापरण्याची जी ऐपत आहे ती संपून टाकली. आणि तुम्ही अजून जर शहाणी नाही झाली तर ती करण्याची ताकद पण नाही राहणार. बाबा आम्हाला वापरायचंय असं म्हणायची पण ताकद नाही राहणार. काय वाटतं तुम्हाला? म्हणून लवकरात लवकर मातीवर अत्याचार करणे थांबवा, बरोबर आहे की नाही? आणि मातीचा लाभ घ्या. आज तुम्ही या शेतामध्ये 2 एकर क्षेत्र केलंय, तर अंदाज तुमचा आतापर्यंतचा टोटल खर्च आणि उत्पन्न साधारणतः 2-3 महिन्यामध्ये तुम्ही काय अपेक्षित करा? 2-3 महिन्यामध्ये टार्गेट 10 लाख प्लस आपण प्रॉफिटमध्ये. आणि खर्च जाणार लाख रुपयापर्यंत. 1 रुपयाला 10 रुपये आहे की नाही? मग महाग कसं? नाहीच. ते ज्याला कळलं त्याला आहे ना. बरोबर आहे की नाही? कसं आहे, ज्याला आजबून शेती करायची सवय लागली त्याला सोपी शेती अवघड वाटत. बरोबर आहे ना? ज्याला वाकडे तिकडे असते आणि खड्ड्या खुड्डीतून गाड्या चालवायचा सवय आहे ना, तो ड्रायव्हर समृद्धीला गेलो का ऍक्सिडेंट करतो, झोप लागत. त्यांना कधी पण फोन केला ना, एवढी शेती त्यांच्याकडे 18 एकर, कधी फोन केला का निवांतच राहते. नितीन, मला काल फोन आला शेखर सरांचा, उद्या साहेब सर येते म्हणजे आमचं येऊ दे म्हणलं, लॉट आहे रेडी म्हणलं. त्या बात आहे. व्हेरी गुड. तुमची शेती अशीच राहो आणि अशीच सुजलाम सुफलाम पिको. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, शेत म्हणजे आपण म्हणतो ना, चला शेती करूया आनंदाने, हे वाक्य खरोखर जे लोक जुने लोक आहेत युजर, त्यांच्या बाबतीमध्ये काय आहे, खरं आहे असं वाटतं की नाही? बरोबर. चला, धन्यवाद. तुम्ही छान माहिती सांगितली. सगळ्या शेतकऱ्यांना संदेश द्या तुमचा. यासाठी वैदिक प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. खूप छान रिझल्ट आहे आणि भविष्यात याची खूप मोठी गरज आहे. केमिकलमुळं पूर्ण दूषित होत चाललंय सगळं, भाजीपाला वगैरे. रेसिड्यू फ्री कुठंच खायला भेटत नाही आपल्याला, कुठंच बघायला पण भेटत नाही. मग तो रेसिड्यू नाही, केमिकलचा तरी कुठं पिकतोय? केमिकल वाल्यांचा बी कुठं पिकत आहे? आज नाही, संपलं ना ते सगळं. ऊस संपले आमच्याकडे 40 टनाच्या वर आवरेज नाही. बरोबर आहे. आणि आम्ही गॅरंटी देतो 70-80 टनाचा. आता हा झेंडू अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो. मोठ्या प्रमाणात. तर त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? त्या शेतकऱ्यांचे झेंडूच जमत नाही, केमिकल वरती झेंडूच जमत नाही.
शेवंती आहे, झेंडू शेवंती आहे. त्यांनी आता इंदोरी भाग आहे, एवढा मोठा पट्टा आहे तिथं शेवंती येतच नाही. बरोबर आहे की नाही? आमच्यासारखं टमाट्याचं मोठा आगर होतं त्यांचं जे शेवंतीच जमत नाही तिथं. फक्त 1 फूट वाढते खुरट. मग काय केलं पाहिजे त्यांनी? वैदिकच वापरलं पाहिजे, वैदिक शिवाय पर्याय नाही. त्यांची दुरुस्ती वगैरे नाही सगळं, हे महत्वाचा विषय तो. म्हणजे तुम्ही एकदा रस्ता बदलून पाहिला पाहिजे. ह्या उधारीच्या चक्रातून बाहेर जर यायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला एकदा तरी कर्ज काढून वैदिक वापरलं पाहिजे. कर्ज काढून का वापरलं पाहिजे? कारण तुम्ही कर्ज काढून वापरता, काळजी काटेने वापराल, अभ्यास कराल. कसं राहतं, माणसाच्या खिशाला जर चटका बसला, कात्री बसली तर माणूस जरा थोडासा सावध होतो, आहे की नाही? आणि आज तुम्हाला केमिकलने रोगराई आणली, म्हणजे तुम्हाला ते सावध करताय का याचा वापर करू नका लक्षामध्ये. आणि वैदिक एवढं बहरतंय ते काय सांगतंय, वापराय. तर ते प्रकृतीचा आवाज आहे का, प्रकृतीचा संदेश आहे का? आणि ह्या मातीचं काय म्हणणं आहे, पावसाचं काय म्हणणं आहे? पाऊस येतोय तुमचं पीक नासवतोय म्हणजेच काय, तर तो सांगतोय ही पीक करायची, शेती करायची पद्धत नाहीये. बरोबर आहे? त्यांचा संदेश जो ऐकून घेईल तो शेतीमध्ये प्रगती करेल. ज्याच्याकडे तो कानाडोळा करील त्याचे परिणाम भोगेल. काय वाटतंय, आहे की नाही?